घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा. 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग, मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. ग्रामपंचायत कास व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष मंत्रालय भारत सरकार अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये नागरिकांची विविध आजारांची तपासणी, आयुर्वेदिक सल्ला तसेच मोफत औषधोपचार करण्यात आले. डॉक्टर प्रशांत ससाने, डॉक्टर शिल्पा पाटील, डॉक्टर अंकिता मसूरकर आणि डॉक्टर अश्विनी बगाडे व स्टाफ नर्स काजल भगत, कल्पिता मराठे, प्रसाद राणे, रमाकांत भाई यांनी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन व उपचार केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कास सरपंच प्रवीण पंडित यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी सहकार्य केले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. डॉक्टर साहेब, आज आपण या कास ग्रामपंचायतीमध्ये हे शिबिर घेतलेलं आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ गोवा येथून घेतलेलं हे शिबिर आहे. एकूणच मोफत शिबिर आहे हे. अशी आपण वारंवार शिबिरं घेत आहेत. नेमकं ही शिबिरं घेण्याचं कारण काय? आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार व्हावा या उद्देशाने आम्ही अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या अंतर्गत प्रत्येक रविवारी महाराष्ट्र आणि गोवा या एरियामध्ये मोफत चिकित्सा शिबिर घेत असतो. या चिकित्सा शिबिराचा लाभ जे ग्रामीण भागातील रुग्ण आहेत त्यांच्यापर्यंत आयुर्वेद चिकित्सा पद्धती पोहोचावी, त्यांना आयुर्वेदाची ओळख व्हावी आणि ज्या रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत, रुग्णालयापर्यंत येता येत नाही अशा रुग्णांना तिथं स्थानिक उपचार मिळावे म्हणून हे मोफत चिकित्सा शिबिर आम्ही आयोजित करत असतो. या शिबिरामध्ये जे येणारे रुग्ण आहेत त्यांना औषध पुरवठा कसा केला जातो? चिकित्सा शिबिराच्यासाठी आम्ही या चिकित्सा शिबिराच्या माध्यमाने आमचं एक चिकित्सा शिबिराचं एक युनिट आहे. या युनिटमध्ये आमची डॉक्टरची टीम, नर्सिंगची टीम तसेच आमचे BMSचे विद्यार्थी या चिकित्सा शिबिरामध्ये सहभागी असतात आणि या चिकित्सा शिबिरासाठी लागणाऱ्या सर्व ज्या साधन आहेत ते इन्स्टिट्यूटच्या मार्फतच पुरवलं जातं. याच्यासाठी जी औषधी असतं त्या औषधी आमची जी संस्थान आहे त्यांच्या मार्फत रुग्णांना मोफत दिलं जातं. प्रत्येक शिबिरामध्ये येणारे जे रुग्ण आहेत शिबिरानंतर आल्यानंतर ते आपल्या हॉस्पिटलला म्हणजे संस्थांच्या मार्फत जे चालवलेली जातं आरोग्य मंदिरं तिथे येतात का ती पुढच्या तपासणीसाठी? चिकित्सा शिबिरामध्ये आम्ही ज्या रुग्णांना बघतो शक्यतोवर काही रुग्ण असतात की त्यांना थोड्याफार औषधांनीच त्यांचा आजार बरा होत असतो, तर ती रुग्ण तिथे परत येत नाही कारण त्यांना औषधांनीच बरं पडतं. पण काही रुग्ण असे असतात की ते गंभीर आजारांनी आणि दीर्घकाळाच्या आजारांनी ग्रथित असतात. मग अशा रुग्णांना आम्ही इथे तपासणी करून त्यांना औषधही देतो आणि त्यांना परत मग जे आमचं संस्थांचं रुग्णालय आहे तिथे आम्ही त्यांना बोलवतो. अशा प्रकारची बरेचशी रुग्ण जे आहेत ते तिथे व्हिजिट करत असतात. साधारणपणे अंदाजे आत्तापर्यंत अशी किती शिबिरं झाली आणि अंदाजे किती रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे? आत्तापर्यंतची जी शिबिरं झाली टोटल नियर अबाउट 70 तपासणी शिबिरं आमची झालेली आहेत आणि जवळपास 15 ते 16 हजारपर्यंतच्या रुग्णांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. आजचं शिबिर झालं आहे, साधारण किती रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे? आजचं जे शिबिर झालेलं आहे याच्यामध्ये आत्ता जी रुग्णाची तपासणी झालेली आहे ते 102 रुग्णांची तपासणी झालेली आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.